अजय देवगण, दमदार डायलॉग्स, कडक अभिनय आणि त्यात जर रिअल स्टोरी असेल तर सिनेमा बघायला हवाच ना. आज आपण बोलणार आहोत रेड या सुपरहिट चित्रपटाबद्दल, जो फक्त एक फिल्म नाही तर एक सत्य घटना आहे. रेड वर्ष होतं 2018चं. दिग्दर्शक राजकुमार गुप्ता आणि मुख्य भूमिकेत अजय देवगण, इलियाना डिक्रूज आणि सौरभ शुक्ला. ही कहाणी आहे एका इन्कम टॅक्स ऑफिसरची, अमय पटनाईक, ज्याने 1981मध्ये लखनौमध्ये झालेल्या देशातील सर्वात मोठ्या रेडची धाडसी जबाबदारी घेतली होती. होय, ही मूवी आहे रिअल इव्हेंटवर आधारित. 1981 साली लखनौमध्ये झालेली ही रेड तब्बल 3.5 दिवस चालली होती. 26 ऑफिसर्सनी मिळून 45 बॅगांमध्ये भरलेली बेहिशोबी संपत्ती जप्त केली होती. ज्याच्या घरी ही रेड झाली त्याचे नाव अजूनही गोपनीय ठेवलं गेलं आहे. या चित्रपटात अजय देवगणनं सायलेंट रेबलची भूमिका जबरदस्त साकारलेली आहे, ज्याने डायलॉग्स आजही लोकांना आठवतात. मैं सिर्फ देश के लिए काम करता हूँ, ना किसी पार्टी के लिए, ना किसी आदमी के लिए. दुसरीकडे सौरभ शुक्ला एका राजकीय गुंडाची भूमिका इतकी अस्सल केली आहे ना की त्याला पाहून प्रेक्षक आजही त्याला चिडवतात. सिनेमाचं बजेट होतं जवळपास 40 कोटी आणि कमाई केली त्या मूवीने 150 कोटीपेक्षा जास्त. हा चित्रपट केवळ कमर्शियल हिट नव्हता, तर त्याने जनतेला एक महत्त्वाचा मेसेज सुद्धा दिला होता. भ्रष्टाचाराविरुद्ध लढा दिला तर त्याचं समर्थन नक्कीच मिळतं, असा त्यामध्ये संदेश त्या मूवीतून जनतेला मिळाला होता. रेडचा क्लायमॅक्स एकदम इमोशनल आहे. जेव्हा संपूर्ण जनता त्या ऑफिसरला पाठिंबा देते तेव्हा आपल्यालाही वाटतं शेवटी प्रामाणिकपणा हरत नाही. हा सिनेमा सर्वांनी एकदा नव्हे अनेकदा बघायला हवा. तुम्ही रेड बघितला आहे का? कुठला डायलॉग किंवा कुठला सीन तुम्हाला सर्वात जास्त आवडला? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असंच दमदार सिनेमाचं विश्लेषण पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.